पुण्यात श्री श्री श्याम काली पूजा उत्सव 2025 रौप्य महोत्सवी वर्षात भक्ती, संस्कृती आणि ऐक्याचा संगम। पुण्यातील श्री श्री श्यामाकाली पूजा उत्सव 2025 यंदा रौप्य महोत्सवी वर्षात भव्य दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे। दिनांक 20, 21 आणि 22 ऑक्टोबर दरम्यान RCM गुजराती स्कूल फडके हाऊस चौक पुणे येथे या पूजेचे आयोजन करण्यात आले आहे। संस्थेचे सेक्रेटरी सुब्रतो मुजुमदार यांनी सांगितले की देवी कालीच्या भक्तीचा हा भावनिक आणि श्रद्धेचा सोहळा असून यंदा त्याला 25 वर्षे पूर्ण होत आहेत। मुख्य पूजा सोमवारी 20 ऑक्टोबर रोजी रात्री 9:40 वाजता पार पडणार असून 21 ऑक्टोबरला रक्तदान शिबिर, प्रसाद वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। तर 22 ऑक्टोबरला पारंपरिक वाद्य, ढाक आणि ढोल ताशांचा गुजरात मिरवणुकीने या उत्सवाचा समारोप होणार आहे। पारंपरिक बंगाली वेशभूषेत महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। पुण्यातील बंगाली समाजाने गेली 25 वर्षे हा उत्सव सामाजिक ऐक्य आणि भक्तिभावाने साजरा केला असून यंदा पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देखील आयोजकांनी केले आहे। धन्यवाद। पुणे 24 न्यूज, जयश्री डिमळे। माझं नाव संकेत मुजुमदार आहे आणि मी हा सार्वजनिक काली माता पूजाचा एक नवीन पिढी आहे। ही पूजा 24 वर्षांनी चालू होत आहे आणि ही पूजा आमच्या समाजाचे सगळे जे पण सीनियर मेंबर्स आहेत त्यांनी सुरुवात केली होती। आता आम्ही हा नवीन मेंबर्स आता नवीन पाऊल घेतला आहे ह्या पूजामध्ये हे करायची। तर ही पूजा 20 ऑक्टोबरला असती, 20 तारखेला, आणि रात्री 10 वाजता सुरू होतं जेव्हा अमावस्या मुहूर्त लागतो। ही पूजा 10 ते अप्रॉक्सिमेटली रात्री 2 किंवा 3 पर्यंत चालते, जेव्हा महाआरती पण होती आणि सगळं जेवढे पण महिला असते ते सगळं 101 कॅन्डल्स लाईट करतात। मग 21 तारखेला जे दुसऱ्या दिवशी असते पूजाला, तिथे आपण ब्लड डोनेशन रक्त शिबिर ठेवलं आहे पर एक सोशल कॉज साठी, आणि कल्चरल प्रोग्राम ठेवतो आपण ज्याच्यामध्ये बेंगॉलीचं जे ट्रेडिशनल डान्स असतं धुनोची डान्स म्हणून ते असतं आपल्याकडे। मग छोट्या मुलांसाठी गेम्स वगैरे असतं, त्यांचं रग सॅक गेम्स झालं, ड्रॉइंग कॉम्पिटिशन झालं, आणि महाआरती नंतर सगळे गेस्ट येतात आणि एक भंडारा असतात। आणि भंडारामध्ये अप्रॉक्सिमेटली 3000 to 4000 पीपल येतात ते महाप्रसाद घेण्यासाठी। मग रात्री एक कल्चरल प्रोग्राम असतो जेव्हा पूजा पण आणि गेस्ट वगैरे सगळे येत असतात, आणि 22nd आपली मिरवणूक असती। आणि या 25th इयरला आपण असं विचार केलं की आपलं बेंगाली, कारण ही पूजा बेंगाली भाऊबंधूंनी सुरुवात केली होती, ते ट्रेडिशन मिळून आणि आपण जेवढं आपलं जे कर्मभूमी आहे, जे महाराष्ट्र आहे, त्यांची आपण हे कल्चर फ्युजन करून आपण 25 ढाक्स म्हणतात, जे आपल्या इकडचे ढोल पथक आहे तसे तिकडचे ढाक आहे, ते आपले 25 ढाक, आणि पूर्ण 70 लोकांची टीम कोलकातावरून इकडे येत आहे, आणि ते आपण इकडचे जेवढे पण नामचीन पथक आहे त्यांच्या बरोबर फ्युजन करून आपले दोन्ही कल्चर आपण एकत्र, आपला जन्मभूमी आणि आपला कर्मभूमी यांच्या एकत्र मिळून आपण हे मिरवणूक करणार आहे। सर, या दिवशीचं नक्की काय महत्व आहे म्हणजे काली मातेच्या पूजेचं स्पेशल? काली माता ही फक्त देवी नाही तर आपल्यासाठी एक शक्तीचा रूप आहे। काली माता आपल्याला जेवढं पण लाईफमध्ये जेवढा पण अडचण, जेवढा पण कठीणाई असतात त्यांना फेस करण्यासाठी ते आम्हाला शक्ती देतात, कारण माँ ही मातृशक्तीचा मेन रूप आहे। तर आपण माची हे सादर करावं आणि जेवढं पण आशीर्वाद असलं माकडून घ्यावं, आणि ही मेन पूजा जेवढं पण बेंगॉली किंवा दुसरे संस्कृती जाती ह्यांच्यासाठी पण एकत्रता भाव करण्यासाठी ही पूजा आहे। धन्यवाद।